चला आता सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी जे बोलते ते लक्ष देऊन ऐका आणि स्वतःला इमॅजिन करा. एक क्षण थांब आणि मागे जाऊया. कल्पना कर तू 7-8 वर्षाची आहेस आणि आज तू खूप खुश आहेस कारण तू तुझा आवडता फ्रॉक घातलाय. केसांना छोटीशी क्लिप लावली आहे, हातात एक छोटीशी बाहुली आहे. आरशासमोर उभी राहून तू स्वतःलाच बघतेस. कधी फ्रॉक फिरवतेस आणि कधी छोटीशी स्माइल करतेय आणि घरभर धावत जाऊन सांगतेस, आई बघ ना मी किती गोड दिसतेय ग. ती छोटी मुलगी तुला आठवते का? तिला खुश राहायला कारण लागत नव्हतं. ती छोटीशी गोष्ट करूनही खूप खुश व्हायची. तिला कोणाचं अप्रुव्हल नको होतं. ती फक्त स्वतः असल्यामुळे खुश होती. पण मग तू मोठी झालीस. हळूहळू तुझी भूमिका बदलली. कधी कुणाची मुलगी, कधी कुणाची बायको, कधी कुणाची आई, तर कधी ऑफिसमधली स्ट्रॉंग वुमेन. या सगळ्या रोल निभावताना तू एक गोष्ट खूप चांगली शिकून घेतलीस. दुसऱ्यांसाठी जगणं, दुसऱ्यांना खुश ठेवणं, दुसऱ्यांची काळजी घेणं. आज तू सगळ्यांसाठी उपलब्ध आहेस, पण स्वतःसाठी मात्र वेळ नाही असं म्हणतेस. आज आरशात उभी राहून स्वतःकडे बघितलं की कधी थकवा दिसतो, कधी निराशा, तर कधी मी पुरेशी आहे का असा प्रश्न पडतो. पण तू ऐक ग, ती छोटी मुलगी अजूनही हरवलेली नाही. ती अजूनही तुझ्यातच आहे. फक्त तिला तुझी गरज आहे, तुझ्या प्रेमाची गरज आहे. आज तुझ्या आतल्या त्या छोट्या मुलीला मनातल्या मनात एक घट्ट मिठी दे आणि तिला सांग, मी आता तुला एकटी सोडणार नाही. तू हसलीस तर मी तुझ्या सोबत हसेन, तू थकलीस तर मी तुला जपेन. आजपासून तू स्वतःची सखी बन. तुझ्या आयुष्यातला थोडासा वेळ फक्त तुझ्यासाठी राखून ठेव, कारण तू सगळ्यांसाठी आहेसच, पण तू स्वतःसाठीही तितकीच महत्त्वाची आहे. आणि स्वतःची काळजी घे, कारण ती काळजी तू डिझर्व करते.